तर भोंदूबाबा कॅप्टन म्हणजेच राजकीय ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातचे जादूटोणा आणि बलात्कार प्रकरणामध्ये अजून एक अपडेट आहे, ती म्हणजेच शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची आता SIT कडून चौकशी होणार आहे। दैनिक दिव्य मराठीच्या वृत्तानं आता खळबळ माजलेली आहे। दीपक लोंढेंसोबतचा मंत्र्यांचा एक फोटो सुद्धा समोर आलेला आहे। एकंदर बघतोय आपण दीपक केसरकर यांचा निकटवर्ती आहे दीपक लोंढे। SIT चौकशीच्या फेऱ्यात तो आता असल्याची बातमी समोर येते। SIT टीमनं दीपक लोंढेची कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लोंढे हा सिन्नर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे आणि सिन्नरमध्येच अनेक खरं तर मालमत्ता जी आहे ती या कॅप्टनची आपल्याला आढळून आलेली आहे। आतापर्यंत ही माहिती माध्यमांच्या समोर येत राहिली। लोंढेंकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत आता पोहोचणार आहेत। तर या संदर्भातली अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, एक नवीन नाव समोर आलेलं आहे, ते म्हणजेच दीपक लोंढे आणि त्यांची SIT कडून चौकशी सुद्धा झालेली आहे। काय प्रश्न विचारण्यात आले होते, का त्यांच्या भोवती हा सगळा फास आवळला असं कळतंय? वैष्णवी, आपण जर बघितलं तर अशोक खरातचे राजकीय कनेक्शन हे खरं तर समोर हे येत आहेत। एक फोटो हे करतात त्यांचे राजकीय नेते मंडळींसोबतचे व्हायरल हे होत आहेत। कारण आपण जर हा फोटो आताचा सध्या बघितलं तर कॅप्टन खरात आहे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, शेजारी दीपक केसरकर आहेत आणि अजून एक व्यक्ती जो दिसतो आहे तो दीपक लोंढे आहेत। हा दीपक लोंढे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील आहेत आणि यांचा दीपक केसरकर यांचा तो निकटवर्ती आहेत असं देखील समजत आहेत। सिन्नर तालुक्यामध्ये जमीन खरेदीच्या विक्रीचा तो व्यवसाय हा करतो आहेत आणि जर हे बघितलं तर दैनिक दिव्य मराठीने जे काही वृत्त दिलेलं आहे ते नक्कीच त्यामुळे खळबळी उडालेली आहेत। दीपक केसरकर हा जो काही निकटवर्ती आहे त्याची SIT कडून चौकशी करण्यात आलेली आहे अशी माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दीपक लोंढे हा SITच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या चौकशीमध्ये नक्की काय काय समोर येत आहेत त्याच्या चौकशीनुसार आता पुढे कॅप्टन खराच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी केली जाणार काही पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अर्थातच प्रांजल, अगदी कालच आपणच सांगितलं होतं सिन्नरमध्ये अगदी गडगंज संपत्ती खरं तर या कॅप्टनची समोर आली होती आणि तीच खरेदी विक्री यामध्ये दीपक लोंढेचा समावेशक आहे। पुढे पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।